नमस्कार. मी डॉक्टर रवी प्रकाश ठोंबरे, विभाग प्रमुख, भूगोल विभाग, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये आज आपण भारताच्या प्रादेशिक विभागापैकी भारतीय द्वीपकल्पीय पठाराचे प्राकृतिक विभाग याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या प्राकृतिक विभागामध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, पूर्वेकडील पठारे, दख्खन पठार, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या भौगोलिक वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने नकाशात दाखवल्याप्रमाणे मध्यवर्ती उंचवट्याचे प्रदेश अर्थात विंध्याज आणि सातपुडा हे पर्वतरांग, पूर्वेकडील पठारी प्रदेश म्हणजे छोटा नागपूर पठारी प्रदेश आणि इतर पठारे, त्याचबरोबर दक्षिणेकडे असणारा हा दख्खनचा पठारी प्रदेश आणि दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिमेकडे असणारा पश्चिम घाट आणि पूर्वेकडे असणारा पूर्व घाट याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. भारताच्या प्राकृतिक विभागापैकी आज आपण भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश याविषयीची माहिती जाणून घेत आहोत. भारताच्या प्राकृतिक विभागातील भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची वैशिष्ट्ये आणि या वैशिष्ट्यांमधील पहिला घटक म्हणजे मगा आपण पाहिल्याप्रमाणे मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश याविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया. या मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने अरवली पर्वत, मेवाड पठार, बुंदेलखंड पठार, माळवा पठार, विंध्य पर्वतरांग आणि नर्मदा नदी या भूवैशिष्ट्यांचा आपण विचार करणार आहोत. भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश असून यामध्ये पुढील वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये अरवली पर्वत हा भारतातील सर्वात अर्वाचीन असा पर्वत असून राजस्थानमध्ये नैऋत्य ईशान्य दिशेने अरवली पर्वतरांग पसरलेली आपल्याला दिसून येते. या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर 1722 मीटर उंचीचं गुरु शिखर म्हणून प्रसिद्ध आहे. ते माउंट आबू या पर्वतरांगेमध्ये स्थापित आहे. मेवाड पठाराचा विचार करता अरवली पर्वताच्या पूर्वेस साधारणपणे 250 ते 500 मीटर उंचीचा प्रदेश हा मेवाड पठार म्हणून ओळखला जातो. बुंदेलखंड पठार हे विंध्य पठार आणि यमुना नदी यांच्या दरम्यान असणाऱ्या प्रदेशामध्ये आपल्याला सपाट स्वरूपाच्या किंवा सपाट आकाराच्या टेकड्या या पठारी प्रदेशावर आपल्याला पाहावयास मिळतात. माळव्याच्या पठाराचा विचार करता विंध्य पर्वताच्या उत्तरेला माळवा पठार असून त्याचा उतार हा साधारणपणे दक्षिण उत्तर अशा दिशेने पसरलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा पुढचं महत्त्वाचं एक भौगोलिक भूरूप म्हणजे विंध्य पर्वत. मध्य भारतामध्ये पश्चिम पूर्व दिशेनं द्वीपकल्पीय पठारावर संपूर्णपणे पसरलेली ही रांग दख्खनच्या पठाराची उत्तर सरहद्द निश्चित करते. आणि त्यानंतरचं पुढचं भूवैशिष्ट्य म्हणजे नर्मदा नदी. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पूर्व पश्चिम या दिशेनं नर्मदा नदीचं अरुंद पात्र आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश याविषयीची माहिती आपण पाहिल्यानंतर या घटकाला अनुसरून पूर्वेकडील पठारी प्रदेश याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया. यामध्ये बागेलखंड पठार, छत्तीसगड खोरे, बस्तर पठार किंवा दंडकारण्य, छोटा नागपूरचे पठार, राजमहाल टेकड्या आणि शिलाँग पठार या भूवैशिष्ट्यांचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण बागेलखंड पठार याविषयीची माहिती जाणून घेऊया. शोन नदीच्या दक्षिणेस आणि मैकल रांगेच्या पूर्वेला बागेलखंड पठार पसरलेले आहे. छत्तीसगड खोरे या भूवैशिष्ट्याचा विचार करता साधारणपणे महानदीच्या वरच्या प्रवाहाच्या प्रदेशामध्ये बशीच्या आकारासारखा जो खोलगट भाग आहे तो छत्तीसगडचं खोरं म्हणून ओळखला जातो. बस्तर पठार किंवा दंडकारण्य हे छत्तीसगड खोऱ्याच्या दक्षिणेस असून हे पठार ओबडधोबड आणि घनदाट अशा अरण्यांनी व्यापलेलं आहे. छोटा नागपूर हा या प्रदेशातील
सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून आपण सांगू शकतो. छोटा नागपूर पठाराच्या बाबतीमध्ये हे पठार झारखंड या राज्यामध्ये पसरलेलं आपल्याला दिसून येतं. या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे गोलाकार टेकड्या आणि रुंद दऱ्या. त्याचबरोबर या पठारी प्रदेशावरून दामोदर आणि सुवर्णरेखा या नद्या वाहिलेल्या आपल्याला दिसून येतात. राजमहाल टेकड्यांचा विचार करता छोटा नागपूर पठाराच्या पूर्व दिशेला राजमहाल टेकड्या पसरलेल्या आहेत. या भौगोलिक घटकांना अनुसरून शेवटचा प्रकार म्हणजे शिलाँग पठार अर्थात मेघालय पठार या नावाने हा भाग ओळखला जातो. यामध्ये गारो, खासी, जैतिया या टेकड्या पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. भारतीय पठारी प्रदेशामधील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे दख्खनचे पठार. भारतातील विस्तीर्ण पठार म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. या पठाराचा उतार हा पूर्व दिशेला असून सातपुडा, महादेव, मैकल पर्वतरांगांच्या दक्षिणेला आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान दख्खनचं पठार स्थापित असलेलं आपल्याला दिसून येतं. दख्खनच्या पठाराचा आकार हा त्रिकोणाकृती असून पश्चिमेस 1000 मीटर उंची असून पूर्वेकडील उंची ही 300 मीटरपर्यंत कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते. दख्खनच्या पठारावर पुढील प्राकृतिक वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात. यामध्ये पहिला भाग म्हणजे सातपुडा पर्वत. मध्य भारतामध्ये उत्तरेला नर्मदा नदी आणि दक्षिणेला तापी नदी यांच्या दरम्यान सातपुडा पर्वतरांग असलेली आपल्याला दिसून येते. या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे धूपगड या नावानं ओळखलं जातं. या शिखराची उंची 1350 मीटर इतकी आहे. या प्रदेशाच्या पूर्वेला महादेव आणि मैकल या डोंगररांगा असून अमरकंटक हे 1127 मीटर उंचीचं महत्त्वाचं शिखर या प्रदेशात आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये पंचमढी आणि तोरणामाळ ही थंड हवेची ठिकाणं ही देखील तितकीच प्रसिद्ध आहेत. यानंतरचा भाग म्हणजे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्राचा पूर्व भाग हा महाराष्ट्र पठारानं व्यापलेला आहे. डोंगररांगा, दऱ्या, सपाट माथ्याच्या टेकड्या ही या प्रदेशाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. दख्खनचं पठार हे प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेलं आहे. पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पूर्वेकडं महाराष्ट्र पठारावरून वाहत जातात. या पठारावर डोंगररांगा ह्या साधारणपणे पश्चिम व पूर्व दिशेनं पसरलेल्या आहेत. यामध्ये तापी नदी आणि गोदावरी नदी यांच्या दरम्यान सातमाळ व अजिंठा या डोंगररांगा, तसंच गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या दरम्यान हरिश्चंद्र व बालाघाट डोंगररांगा, तर भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या दरम्यान महादेव डोंगररांगा पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. या डोंगररांगांची सरासरी उंची या प्रदेशामध्ये 600 मीटरपेक्षा जास्त आहे. यानंतरचा भाग म्हणजे तेलंगणा पठार. आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा हे पठार असून अनेक उंच सकल मैदाने, गोलाकार टेकड्या, मोठमोठ्या खडकांचे ढीग तसंच रुंद दऱ्या ही तेलंगणा पठाराची वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला सांगता येतील. यानंतरचा भाग म्हणजे कर्नाटक पठार. उत्तर पठारावरून कृष्णा व तुंगभद्रा या नद्या वाहतात, तर दक्षिण पठारावरून कावेरी ही नदी वाहते. कर्नाटक पठाराची मळण व मैदान अशी 2 गटामध्ये विभागणी केली जाते. यामध्ये खोल दऱ्या आणि डोंगराळ प्रदेश तसंच घनदाट वनांनी युक्त असणाऱ्या भूभागास मळंद असं म्हटलं जातं, तर उंच सकल प्रदेशास मैदान असं म्हटलं जातं. दक्षिणेला निलगिरी पर्वतामध्ये कर्नाटक पठार हे विलीन होते. भारताच्या प्राकृतिक घटकापैकी आपण दख्खनचं पठार अर्थात द्वीपकल्पीय पठाराची माहिती आजच्या ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये पाहत आहोत. यातील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतरांग. पश्चिम किनारपट्टीला पश्चिम घाट हा समांतर असून त्याची सरासरी एकूण लांबी ही 1600 किलोमीटर एवढी आहे. उत्तरेस तापी नदीच्या मुखापासून ते थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत हा पश्चिम घाट पसरलेला आहे. या प्रदेशाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील.
या वैशिष्ट्यांचा विचार करता सर्वप्रथम सह्याद्री पर्वताचा उत्तर भाग हा जर आपण पाहिला तर पश्चिमेकडून हा भाग समुद्र कड्याप्रमाणे दिसतो, तर पूर्वेकडून पाहिल्यास हा सपाट टेकडीप्रमाणे आपल्याला दिसून येतो. शिखरांचा विचार करता कळसुबाई हे 1646 मीटर उंचीचं शिखर या प्रदेशातील उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. त्या खालोखाल साल्हेर हे पर्वत शिखर आहे. या प्रदेशामध्ये खिंडी हा एक महत्त्वाचा भूवैशिष्ट्यांचा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. नाशिक जवळील थळघाट, पुण्याजवळील बोरघाट यासारख्या महत्त्वाच्या खिंडी या प्रदेशात आपल्याला पाहावयास दिसून येतात. याशिवाय कुंभार्ली, आंबोली, फोंडाघाट ही देखील प्रसिद्ध खिंडीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करता या संपूर्ण प्रदेशामध्ये महाबळेश्वर, पाचगणी व माथेरान यासारखी थंड हवेची ठिकाणं आपल्याला दिसून येतात. याच घटकाला अनुसरून सह्याद्री पर्वताचा मध्यभाग याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया. साधारणपणे 16 उत्तर अक्षवृत्त ते निलगिरी पर्वताचा मध्यभाग हा वाऊलमाला या उंच पर्वत शिखरांच्या नावाने ओळखलेला दिसून येतो. याच प्रदेशामध्ये प्रामुख्याने शरावती नदीवरील गिरिसप्पा अर्थात जोग धबधबा आपल्याला सह्याद्री पर्वताच्या मध्यभागामध्ये असलेला सांगता येईल. यानंतरचा भाग म्हणजे निलगिरी पर्वत. निलगिरी पर्वताची सरासरी उंची ही 2000 मीटरपेक्षा जास्त आहे. या प्रदेशामधील उदगमंडलम अर्थात उटी हे सर्वात थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाजवळील दोडाबेट्टा हे 2376 मीटर उंचीचे सर्वात उंच पर्वत शिखर म्हणून ओळखले जाते. या पर्वतामध्ये उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री आणि पूर्व घाट हे एकत्र येतात. यानंतरचा भाग म्हणजे पालाघाटची खिंड. सह्याद्री पर्वताची सलगता ही पालाघाट खिंडीमुळे खंडित झालेली आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळ या दरम्यानची रेल्वे वाहतूक या पालघाट खिंडीमधून चालते. यानंतरचा भाग म्हणजे सह्याद्री पर्वताचा दक्षिण भाग. या दक्षिण भागामध्ये पालघाट खिंडीच्या दक्षिणेला सह्याद्री पर्वताचा उतार हा अतिशय तीव्र अशा स्वरूपाचा आहे. तसेच हा प्रदेश ओबडधोबड प्रदेश म्हणून देखील ओळखला जातो. अन्नामलई, पालनी, कार्डामम या डोंगररांगा अन्यमुळे या पर्वत शिखरामध्ये एकत्रित येतात. दक्षिण सह्याद्री पर्वतामधील संपूर्ण सह्याद्री अर्थात पश्चिम घाटातील सर्वोच्च उंच शिखर हे अन्यमुडी या नावाने ओळखले जाते. याची उंची 2695 मीटर एवढी आहे. आता आपण भारताच्या प्राकृतिक रचनेमधील पूर्व घाट या घटकाविषयीची माहिती जाणून घेऊया. पश्चिम घाटाप्रमाणे पूर्व घाटामध्ये सलग अशा पर्वतरांगा आपल्याला आढळत नाहीत. मात्र सभोवतालच्या मैदानापेक्षा उंचवट्याचे प्रदेश तसेच टेकड्यांच्या स्वरूपामध्ये आणि नद्यांमुळे या रांगा या खंडित झालेल्या आपल्याला दिसून येतात. या पर्वतरांगांचा विचार करता याचे 4 प्रकार आपल्याला सांगता येतील. यामधील पहिला भाग म्हणजे महानदीच्या उत्तरेकडील प्रदेश. या भागामध्ये अनेक शिखरांची उंची ही 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ मेघसानी आणि मलयागिरी. यातील पुढचा भाग म्हणजे महानदीच्या दक्षिणेकडील प्रदेश. हा प्रदेश महानदी आणि गोदावरी या 2 नद्यांच्या दरम्यान पसरलेला आपल्याला दिसून येतो आणि याच भागामध्ये उडिशा राज्यामध्ये असणारं उंच पर्वत शिखर महेंद्रगिरी हे देखील आपल्याला आढळून येतं. यानंतरचा पुढचा भाग म्हणजे कृष्णा आणि पेन्नार या नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश. या प्रदेशामध्ये नल्लामल्ला ही डोंगररांग तसेच तिरुपती टेकड्या यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यातला शेवटचा टप्पा अर्थात चेन्नई आणि निलगिरी पर्वतरांग यांच्या दरम्यानचा प्रदेश. या प्रदेशामधील टेकड्या या जावदी आणि कोलामलई या नावाने प्रामुख्याने ओळखल्या जातात. नकाशामध्ये आपल्याला पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांचा विस्तार या
पद्धतीने स्पष्ट करता येईल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण दक्षिणेकडील अर्थात द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा दख्खनचा पठारी प्रदेश याविषयीची सविस्तर माहिती पाहिलीत. तेव्हा आजच्या भागामध्ये इथंच थांबूयात. नमस्कार.